अगं सुनीता, तू रडतेस कशाला? फोन भी घेत नव्हता, मेसेजला एक आन्सर भी नाही. मला म्हणला सर असं कधी विसरता येतं का हो कोणाला ताई? सॅड सॉंग ऐकत 4 दिवस रडले मी. जेवण बी घशाखाली उतरना माझ्या, आणि हा म्हणे मी सारखी भांडत बसते. बादलीभर पाणी वाहून गेले माझ्या डोळ्यातून. याला काय आहे का त्याचं? ए, मी पण फार काही सुखात नव्हतो बरं का. असं कसं सुखात नव्हतास? गेला होतास त्या चम्मक चल्लोला बघायला. चम्मक चल्लो? ही असं काही बोलते यार ताईडा. एक मिनिट, ती चम्मक चल्लो वगैरे अगं नाहीये. खूप साधी गरीब मुलगी आहे ती. सविता नाव आहे तिचं. काही चुकलं का आमचं साहेब? अरे असं का बोलतोयस तू दत्ता? मग पोरीचं काही चुकलं का? अरे तिचं बिचारीचं काय चुकणार आहे? लहान आहे अजून माझी पोर. काही चुकलं असेल तर माफी मागायला आलोय आम्ही. तू मला आता लाजवतोयस दत्ता. नाही, काल ताई नाही म्हणाल्या. पोरीनं फार मनाला लावून घेतलंय साहेब. अरे ती नाही नाही म्हणाली आहे, तिने फक्त थोडा वेळ मागितलाय. मग काही बोलल्या का त्या? काय झालं? नाही, अजून तसं काही बोलली नाहीये ती. चूक बोल द्यावी घ्यावी साहेब. हो रे, खरंय, मला पटतंय सगळं, पण नाही, त्याचं काय झालंय साहेब की पंतांनी पोरीच्या मनावर बिंबवलंय की तिचं इथेच जुळणार आहे म्हणून ती आणि तिची आई दोघींच्याही जीवाला आशा लागून राहिली साहेब. काल सगळं त्या दिशेनेच घडत होतं, पण ताई म्हणाले आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली बघा. नाही, आता पंत म्हणाले तर तिच्या पत्रिकेत हे स्थळ असेलच, पण शेवटी मुलीकडची बाजू आमची. बाप आहे तिचा साहेब. मुलीला पदरात घ्यायचं. दत्ता, अरे काय करतोयस तू हे? तिचं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो तुमची. तू शांत होती. बस खाली. बेटा कशाला रडते बेटा? रडू नको. अगं खरंच तू मला आवडलेली आहेस माझी सून म्हणून. तुझं काही चुकलेलं नाहीये. पंत म्हणाले पण मला की हीच मुलगी पिंट्यासाठी योग्य आहे म्हणून तर मी एवढ्या पुढे गेले ना. माझ्या काळजाचा तुकडा आहे बघा. तुमच्या घरात पडली ना तर माझ्या जीवाचा घोर जाईल बघा. आता जावई बापूंना चालणार असेल तर आपण 2 बेडरूमचा फ्लॅट घेऊ त्यांना. नाही सर, पुरीच्या सुखासाठी मी काहीही करू शकतो साहेब. अरे त्याची काही गरज नाहीये दत्ता. छोटी लेकीच्या सुखातच माझं सुख आहे साहेब. काय ना साहेब, पोरगी मोठ्या घरात राहिलेली आहे. नाही म्हणजे ह्या घरात पण ती सुखाचा संसार करेल, पण मोठं घर हुंडा म्हणून नाही साहेब, पण मुलीच्या सुखासाठी तेही देऊ शकतो मी. आमच्या मिसेस पण फार घाबरल्या का. त्यांची आज इथे यायची हिंमतच नाही झाली बघा. पण शेवटी मी बापाने साहेब म्हणून मान बाजूला ठेवून इथे आलो बघा. तू मला आता खरंच लाजवतोयस दत्ता. अरे मी सुद्धा बाप आहे एका लेकीचा. मला कळतंय तुझं मन. मला थोडा वेळ दे, मी बोलतो माझ्या लेकीशी आणि कळवतो तुला. हो, यांना पण ही मुलगी सून म्हणून पसंत आहे. हो की नाही? हो, खरंच बाळा,
दोष काढण्यासारखं काही नाहीये. अगं मी माझी जानूच बघतोय तुझ्यामध्ये. बस साहेब, तुम्ही तिला तुमची सून करून घ्या. ती तुम्हाला तक्रारीला अजिबात जागा ठेवणार नाही. म्हणजे बाप म्हणून सांगत नाहीये मी, खरंच सांगतोय. हो रे बाबा, खात्री आहे मला, आहे खात्री. मी माझ्या हाताने विणलीये, ताईंसाठी आणलीये. देईन हा मी बाळा तिला. आणि तू काळजी नको करू, आपण भेटूया लवकरच. हा, मी 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 बोलतो ना माझ्या मुलीशी आणि कळवतो तुला लवकरात लवकर. फार फार समंजस आहे रे माझी मुलगी. तुमच्या फोनची वाट बघतोय मी साहेब. बरं, येऊ? चहा तरी घेऊन जा ना. नाही, आता चहा पाणी लग्नाच्या बैठकीलाच. येतो. सुखी हो. असू दे, आयुष्यमान भावा. चल. एक मिनिट. हा, सर बाजूला. ताई, हे तुमच्यासाठी खास. हे काय आहे? मी स्वतःहून बोलवलंय. खरंच? हो, माझा साईड बिझनेसच आहे. हा, किती छान बनवलंयस ग. थँक्यू. काय नाही का ताईडा, लाच देते तुला. पिंट्या, नाही हो ताई, मी अगोदरच ठरवलं होतं. मी बोलीन बाबांशी माझ्या. माझे बाबा ना खूप छान आहेत, ते नक्की हो म्हणतील. ताईडा, मला खूप आवडलीस तू. तुम्ही पण ऐकलं होतं त्याच्यापेक्षा जाम भारी आहात बघा. बरं चला, आता मी निघू का? चहा तर घ्या. चहा सकाळी एकदाच. मग काहीतरी खाऊन घ्या ना, इथेच कॅन्टीन आपण जाऊ पटकन. अगं नको, खरंच नको, मला ना उशीर होतोय. आणि आता आपण लवकरच भेटू. हो, निघू मी? मी येतो तुला सोडायला. नको, मी जाईन. गाडीपर्यंत तरी येतो ताई. बरं ताई, मला नाही येता येणार. अगं असू दे की मग. येऊ मी? बाय. चल. बाय 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 बाय. बरं चल, मी निघू का? निघते. हा, बाय. अगं ताई, ते काय रे, काय झालं? काही नाही. ठीक आहे, चल मग. बाय बाय. तुला ती कशी वाटली? कोण रे? माझी कंपनी. ती तुझी कंपनी ना? ताईडा, सुनीता यार. ओ अच्छा, सुनीता.
सांग ना. आधी तू सांग, तुला कशी वाटली? मी काय सांगू? अरे तिच्याबद्दल सांग. पण तिच्याबद्दल मी काय, तुला वाटेल ते सांग. तुला भाऊजींनी सांगितलं असेल ना, कारण मी त्यांना सांगितलं होतं. हा, भाऊजींनी. आता काय बाबा, भाऊजी प्रिय आहेत आम्हाला. ताईला काय कळलं नाही कळलं तरी ठीक आहे, तू त्यांनाच विचार ना. अगं तसं नाही. मला तुला सांगायचं होतं पण ते त्यांनी बघ. सॉरी ना यार ताईडा, मला नौटंकी बंद कर आता. सांग पटापट कशी वाटली. अगं पण, आणि विचार न करता सांगायचा, पटकन सांग. सुनीता, एवढा हा विचार नाही करायचा, सांग सांग. अरे बाप रे, लाजतोय माझा भाऊ. हे ताईडा, मी काय लाजत बिजत नाही. मला खरंच नाही कळत आहे ग. म्हणजे मी काय बोलू यार, मला नाही कळत आहे यार. यार वगैरे काय, ताई आहे मी तुझी. अगं हो ना, पण मला नाही सांगता येतं ना यार, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. पुन्हा तेच. काय झालंय काय तुला? तिच्याशी पण असंच बोलतोस का, यार म्हणत? नाही, मी तिला नीता म्हणतो. नीता. तर या लाजण्याचा काय अर्थ घ्यायचा बरं? आवडते तुला ती? मॅडम ती खूप छान आहे. म्हणजे ती खूप केअरिंग आहे, खूप मनमिळाऊ आहे. एखाद्याला जीव लावायचं ठरवलं ना की ती जीव द्यायला मागे पुढे पण पाहत नाही. म्हणजे ताई ती खूपशी तुझ्यासारखी आहे. म्हणजे मी तिच्याशी काही बोलू शकतो, कितीही वेळ बोलू शकतो. आणि मी जरी कधी काही बोललो नाही ना, तरी तिला ते कळतं की मला तिला काय सांगायचंय. खूप गप्पा मारतो आम्ही, खूप हसतो. खर तर ना तिच्या बरोबर असलो की मला कधीच एकटं नाही वाटत. ए ताईडा, काय ताईडा? अगं तुला रडायचं असेल तर मग मी निघतो. मी काय थांबून करू? मला विचार, मी का रडते? काय झालं, काय रडते? आनंदाश्रू आहेत ते. एवढा मोठा झालास रे तू पिंट्या. माझा छोटा भाऊ प्रेमात पडलाय. आणि आता माझ्याशिवाय कोणीतरी आहे रे तुझ्या आयुष्यात, दुसरं कोणीतरी. अरे हे असंच होत असतं, प्रेमात पडलं ना की असंच होतं. न बोलता एकमेकांना एकमेकांची भाषा कळते, एकमेकांचा सहवास आवडायला लागतो, खूप आधार वाटतो एकमेकांचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आपण समजून घ्यायला लागतो एकमेकांना. तरी माझं सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. हो हो. मग तू सुनीताला विसरून जा. हे नाही होऊ शकत पिंट्या. चल. ए असं काय करते? शहाण्या, माझ्यावर डिपेंड आहेस. जणू मी तुला नाही म्हणाले तर लग्न करणारच नाहीयेस ना शहाण्या. खरंच नाही करणार, खरंच. हो, कारण ताईडा मला माहितीये की माझ्यापेक्षा माझंही तुला जास्त कळत. अगं आजपर्यंत जेवढा मी स्वतःला कळलो नाहीये ना, तेवढा तुला कळतो. मला खूप आवडली तू. खरंच? पिंट्या, मला जसं समजून घेणारा जोडीदार मिळालाय ना, तसा जोडीदार तुला मिळाला असं वाटतंय मला. म्हणजे मला खूप काळजी वाटायची तुझी. मी तुला मोठं मानलंच नाही कधी. माझ्यासाठी ना लहानच आहेस तू. म्हणजे तू कसा वागशील बाहेरच्या जगात, कसं स्वतःला सिक्युअर ठेवशील, पण आता नाही वाटत आहे तसं. सुनीता तुला सांभाळून घेईल, अगदी माझ्यासारखं. आता मला काळजी नाही वाटत आहे तुझी. आणि सगळ्यात महत्वाचं ना, ती आपल्या आईला खूप छान हँडल करू शकेल.
देव पण ना मला सुखानं जगूच देत नाहीये. माझं ना नशीबच कदरू हो. बघा ना, इतकी मर करून सगळं अगदी चांगलं जुळवून आणलं होतं. मला वाटलं आता तरी माझ्या पिंट्याचं खूप चांगलं होईल, पण मध्ये नशीब आडवं आलं ना. आणि त्या ती जानू, तिला मध्येच खुसपट काढायची काय गरज होती. पण आमच्याकडे कसं आहे, आई महत्वाची नाही, ताई महत्वाची. इथे 9 महिने पोटात वाढवून जन्म दिलेल्या आईला केरसोणीची पण किंमत नाही. आपली किंमत आपणच ठेवायची असते. मी ती ठेवलेलीच आहे, फक्त पिंट्याने ठेवलेली नाहीये. असू दे, सगळं सगळ्यांना नाही कळत. मी काय म्हणते, तुम्ही तरी सांगा ना हो जानूला, एवढा चांगला योग येणार आहे का पुन्हा जुळून? बरं, मुलीच्या वडिलांना तुम्ही चांगले ओळखता, अगदी सोन्यासारखी माणसं आहे तो. हो ग हो, सगळं छान आहे. बिचारा दत्ता मोठ्या उमेदीने आला होता गावाकडून शहरात. खूप कष्टाळू, खूप सिन्सिअर. ऑफिसमध्ये कुठलंही काम टाका, हा नेटाने आणि उत्तम पार पाडणार. पण माझ्यावर किटाळ येऊन मला नोकरीतून बाहेर पडावं लागलं तशी त्याने नोकरी सोडली आणि चालता झाला गावाकडे. खूप निराशा केली त्याची या शहरात. आता यावेळी तरी त्यांना निराश न करणं हे आपल्याच हातात आहे. मला सांगा, तुम्हाला सगळं आवडलं की नाही? अर्थातच छान आहेत माणसं. मुलगी तर बिचारी गरीब गाय आहे, गुणी आहे मुलगी. आणि तू म्हणतेस तसं याहून चांगलं स्थळ आपल्या पिंट्यासाठी मिळणं कठीण आहे. हो, आणि त्यांचे गुण पण चांगले 29 जुळले. पटेल त्यांचं चांगलं. त्यांचं पटेलच, त्याविषयी शंका नाहीये मला. पण काय, तुझी आणि तिची पत्रिका पण दाखवून घे एकदा पंताना. तुमचे गुण जमणं महत्वाचं. घरातल्या कोणाशीच ग्रह तारे जुळले नाहीत तुझे, तिच्याशी तरी जुळतायत का बघूया. त्यांचे जुळलेत ना पुरे, माझ्याशी कशाला जुळायला पाहिजे? घरातली करती सवरती आहेस तू, तुमची पत्रिका जुळायलाच हवी. तुझ्याशी गुण जुळले तर ती या घरात टिकेल, नाहीतर काही खरं नाही तिचं. शेवटी सगळं मेलं माझ्यावरच येऊन थांबतं. निर्णय घेताना काडीची किंमत नाही, आणि वाईट काही असलं की मी आहेच. कुणी या आणि आपला टपली मारून जा. हा कार्यक्रम करायचा निर्णय तुझाच होता ना? चुकीचा होता का? नव्हता ना. तेच तर ना, मी करते ते सगळं चुकीचंच असणार असंच वाटतं ना तुम्हाला? काही नाही हो, एकदा कानफाट्या नाव पडलं ना की मग तो कानफाट्याच. आणि पत्रिकेतल्या गुणांचं सोडा हो, पण मुलीच्या गुणांकडे बघा ना. बिचारीच्या तोंडून शब्द येत नाही वडीलधाऱ्यांपुढे. पंत सांगत होते ना, सुगरण आहे, अतिशय चांगलं जेवण बनवते. मला ना अगदी अशीच सून हवी होती. माझी काही फार अपेक्षा नाही हो. तिने फक्त चांगलं चुंगलं करून घालावं, माझ्या मुलाचा चांगला संसार करावा, एवढीच अपेक्षा आहे ना. आणि मी काय हे सगळं त्याचं वाईट व्हावं म्हणून करते का? हो, मुलगा आहे माझा. 9 महिने पोटात वाढवलंय मी त्याला. 9 महिने पोटात वाढवलंय त्याला. काय हो, आपल्या मुलाचं लग्न ठरतंय मोडतंय असं काहीच वाटत नाही तुम्हाला? म्हणजे बाकी बाबतीत आपलं पटत नसलं तरी तू आणलेलं स्थळ पिंट्यासाठी उत्तम आहे, या बाबतीत दुमत नाहीये माझं. अहो, मग लावा की फोन. काय तो एकदा का सोक्ष मोक्ष लावून टाकू ना. मला कळलं नाही. काय नाही कळलं? आईला हँडल करेल म्हणजे? हे बघ पिंट्या, मुलगी जेव्हा लग्न करून सासरी येते ना, तेव्हा तिचं नातं फक्त नवऱ्याशी नसतं. अरे, तिच्या सासरकडच्यांशी सुद्धा तिचं एक नातं निर्माण होतं. सगळ्यात महत्वाचं तिच्या सासूशी निर्माण होणारं नातं, कारण ती नवऱ्याची आई असते ना रे. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी माऊली असते. त्यामुळे जर तिच्याशी हिचे सूर जुळले नाहीत ना, तर मग मुलगा एकतर आईपासून तुटतो, नाहीतर तिच्यापासून दुरावतो. आणि तुटणं काय किंवा दुरावणं हे शेवटी वाईटच ना. मॅडम, मला नाही वाटत की आपल्या आईचं या जगात कोणाशी पटणं शक्य आहे. अरे, असं कसं बोलतोयस तू? हे बघ पिंट्या,
तिला नीट हँडल केलं ना तरच तुझा संसार सुखाचा होईल हं? अगं पण तुला माहितीये ना ताईडा, आईला हँडल करणं किती कठीण आहे. अगं ती सतत बडबड करत असते, सतत आपली कचकच कचकच, डोकं उठतं माझं कधी. हो पण आता असतो एखाद्याचा स्वभाव. अगं हो ना, पण त्याने समोरच्याला त्रास होतो ताईडा. मलाही तीच काळजी वाटत होती की तुझ्या होणाऱ्या बायकोचं आपल्या आईशी कसं जमेल. अरे पण आता तिने त्या बाईला ज्या पद्धतीने हँडल केलंय ना आतमध्ये, ते पाहून मला वाटतंय की ती मस्त हँडल करेल आईला आपल्या. तुला खरंच असं वाटतं? पण त्या माणसं हाताळणं ना ही एक कला आहे आणि मला वाटतं सुनीताला ती अवगत आहे. पण नाही ग, तरी आईला ना ती नाही आवडणार. म्हणजे आई तिला पसंत नाही करणार. का? एकतर तिच्या बाबांकडे पैसा नाही, इथंच आईचा सगळा मूड जाईल.